तुमच्याकडे पैसा आहे, लक्झरी आहे, सक्सेस आहे, पण तरीही मन शांत नाही का? आज अनेक लोक बाहेरून सक्सेसफुल दिसतात, पण आतून कम्प्लिटली एक्झॉस्टेड असतात. इमॅजिन करा, एक फेमस लॉयर, करोडोंची कमाई, फेरारी, लक्झरी लाईफ, पण एका दिवशी कोर्टमध्येच त्याला हार्ट अटॅक येतो आणि त्यानंतर तो अचानक सगळं विकून हिमालयात निघून जातो. पण प्रश्न हा आहे, त्याला तिथे असं काय मिळालं ज्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 7 लाईफ लेसन्स बद्दल, जे तुमचं माइंड, हॅबिट्स, सक्सेस आणि हॅपीनेस पूर्णपणे बदलू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला या पुस्तकातील 3 प्रॅक्टिकल हॅबिट्स सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासून अप्लाय करू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जगभरात लाखो लोकांचं आयुष्य बदलणारं पुस्तक, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक फक्त सक्सेस बद्दल नाही. हे पुस्तक आहे इनर पीस, डिसिप्लिन, माइंड कंट्रोल, हॅपीनेस आणि मीनिंगफुल लाईफ बद्दल. या पुस्तकात जुलियन मॅन्टले नावाचा एक सक्सेसफुल लॉयर असतो. त्याच्याकडे पैसा, फेम आणि फेरारी असते, पण हॅपीनेस नसतो. हार्ट अटॅक नंतर तो भारतात जातो आणि तिथे मॉन्क्स कडून त्याला जीवन बदलणारे सिक्रेट्स शिकायला मिळतात. आज आपण तेच पॉवरफुल लेसन्स सोप्या मराठीत समजून घेणार आहोत. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप सिंपल आहे. सक्सेस विदाउट पीस इज फेल्युअर. जर तुमच्याकडे पैसा आहे, पण हेल्थ नाही, पीस नाही, रिलेशनशिप्स नाहीत, तर ते खरं सक्सेस नाही. हे पुस्तक आपल्याला शिकवतं माइंड कसं कंट्रोल करायचं, डेली हॅबिट्स कशा बदलायच्या, स्ट्रेस फ्री आणि मीनिंगफुल लाईफ कसं जगायचं. लेसन पहिला, माइंड कंट्रोल करा, नाहीतर माइंड तुम्हाला कंट्रोल करेल. पुस्तकात सांगितलं आहे, युअर माइंड इज लाईक अ गार्डन. जर तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्स लावले तर लाईफ ब्युटिफुल बनेल, पण जर निगेटिव्ह थॉट्स, फिअर आणि ओव्हर थिंकिंग भरलं तर माइंड टॉक्झिक बनेल. समजा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं. तुमच्या मनात विचार येतो, लोक काय म्हणतील, व्ह्यूज नाही आले तर, मी कॅपेबल नाही. हे थॉट्स तुम्हाला ॲक्शन घेऊ देत नाहीत. पण सक्सेसफुल क्रिएटर्स वेगळा विचार करतात. मी रोज इम्प्रूव्ह करणार. कन्सिस्टन्सी माझी स्ट्रेंथ आहे. स्मॉल प्रोग्रेस इज स्टील प्रोग्रेस. तुमचं फ्युचर तुमच्या थॉट्सवर डिपेंड असतं. आता आपण प्रॅक्टिकल हॅबिट पाहू. दररोज सकाळी 10 मिनिटे मेडिटेशन करा, पॉझिटिव्ह अफर्मेशन बोला आणि मोबाईल टाळा. लेसन दुसरा, सकाळचे रुटीन तुमचं आयुष्य बदलते. रॉबिन शर्मा या पुस्तकात सांगतात, ओन युअर मॉर्निंग, इलेव्हेट युअर लाईफ. सक्सेसफुल लोक सकाळ इंटेन्शनली सुरू करतात. इमॅजिन करा, पहिला माणूस उशिरा उठतो, मोबाईल स्क्रॉल करतो, घाईत दिवस सुरू करतो, स्ट्रेसमध्ये असतो. तर दुसरा माणूस लवकर उठतो, एक्सरसाइज करतो, मेडिटेशन करतो, प्लॅनिंग करतो. एका वर्षानंतर दोघांच्या लाईफमध्ये ह्यूज डिफरन्स दिसतो. मॉर्निंग रुटीन इज इक्वल टू लाईफ डायरेक्शन. या बुकमध्ये एक कन्सेप्ट आहे, 20-20-20 फॉर्म्युला. पहिले 20 मिनिटं एक्सरसाइज करा, पुढचे 20 मिनिटं रिफ्लेक्शन किंवा मेडिटेशन करा, तर शेवटची 20 मिनिटं लर्निंग किंवा रीडिंग करा. हे सिंपल रुटीन प्रोडक्टिव्हिटी मॅसिव्हली वाढवते. लेसन तिसरा, डिसिप्लिन म्हणजे फ्रीडम. आज लोकांना वाटतं फ्रीडम म्हणजे काहीही खाणं, काहीही बघणं, काहीही करणं. पण पुस्तक सांगतं, सेल्फ डिसिप्लिन क्रिएट्स फ्रीडम. जर तुम्ही रोज जिमला जाता, रोज कंटेंट बनवता, रोज स्किल इम्प्रूव्ह करता, सुरुवातीला डिसिप्लिन कठीण वाटतो, पण काही महिन्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, पैसा वाढतो, हेल्थ इम्प्रूव्ह होते, फ्रीडम मिळतो. टेम्पररी डिस्कम्फर्ट इज इक्वल टू लॉंग टर्म फ्रीडम. लेसन चौथा, टाइम हा तुमचा सर्वात मोठा ॲसेट आहे. पुस्तकात एक पॉवरफुल लाईन आहे, टाइम स्लिप्स थ्रू आवर हँड्स लाईक सँड. लोक पैसा वाचवतात, पण वेळ वेस्ट करतात. दररोज 3 तास रील्स बघतात, 2 तास रॅन्डम स्क्रॉलिंग करतात, एंडलेस डिस्ट्रॅक्शन्स ठेवतात. इमॅजिन करा, जर हेच 2 ते 3 तास रीडिंग, स्किल लर्निंग, बिझनेस,
फिटनेसमध्ये इन्व्हेस्ट केले तर 5 वर्षांनी तुमचं आयुष्य कम्प्लिटली वेगळं असेल. सक्सेसफुल लोक टाइम स्पेंड करत नाहीत, ते टाइम इन्व्हेस्ट करतात. लेसन 5वा, हॅपीनेस बाहेर नाही तर आत असतो. ज्युलियन मॅन्टलेकडे फेरारी होती, पण पीस नव्हता. आज अनेक लोक मोठा बंगला, भरपूर पैसा, चांगला फोन, लक्झरी लाईफस्टाईल मागे धावत आहेत, पण तरीही अनहॅपी आहेत. पुस्तक सांगतं, हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. कधी कधी फॅमिलीसोबत वेळ घालवणे, शांत मेडिटेशन करणे, नेचर वॉक करणे, ग्रॅटिट्यूड हे लक्झरी कारपेक्षा जास्त हॅपीनेस देतात. बाहेरचा सक्सेस टेम्पररी असू शकतो, पण इनर पीस परमनंट असतो. लेसन 6वा, कंटिन्युअस लर्निंग म्हणजे ग्रोथ. पुस्तकात मॉंक्स रोज लर्निंग करतात. आज सक्सेसफुल व्हायचं असेल तर रोज बुक्स वाचा, स्किल्स शिका, मेंटर कडून शिका. जर तुम्ही रोज फक्त 30 मिनिटे वाचन केलं, 1% इम्प्रूव्हमेंट केलं, तर एका वर्षानंतर तुम्ही ॲव्हरेज लोकांपेक्षा खूप पुढे असाल. रीडर्स बिकम्स लीडर्स. लेसन 7वा, पर्पज शिवाय लाईफ एम्प्टी असते. ज्युलियनकडे सक्सेस होता, पण पर्पज नव्हता. आज अनेक लोक काम करत आहेत, पण त्यांना माहीतच नाही ते का करत आहेत. आस्क युअरसेल्फ, मी हे काम का करतो? मला खरंच कसं आयुष्य हवं आहे? मी कोणाला हेल्प करतोय? पर्पज क्लिअरिटी देते. पैसा इम्पॉर्टंट आहे, पण पर्पज नसलेला पैसा फुलफिलमेंट देत नाही. आजपासून हे 3 हॅबिट्स सुरू करा. दररोज सकाळी 1 तास स्वतःसाठी ठेवा. रोज 10 मिनिटे मेडिटेशन करा. रोज 30 मिनिटे सेल्फ हेल्प बुक वाचा. छोट्या हॅबिट्स मोठं ट्रान्सफॉर्मेशन करतात. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी आपल्याला शिकवतं, माइंड कंट्रोल करा, मॉर्निंग रुटीन बिल्ड करा, डिसिप्लिन डेव्हलप करा, टाइम वाईजली वापरा, इनर पीस शोधा, कंटिन्युअस लर्निंग करा, पर्पजफुल लाईफ जगा. लक्षात ठेवा, सक्सेस म्हणजे फक्त पैसा नाही, शांत आणि मिनिंगफुल लाईफ जगणं हे खरं सक्सेस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, लक्झरी तुम्हाला इम्प्रेस करू शकते, पण पीस तुम्हाला ट्रूली हॅपी बनवते. म्हणून फक्त सक्सेसफुल होण्यासाठी धावू नका, मिनिंगफुल लाईफ जगण्यासाठी ग्रो व्हा. मी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, वाढत राहा आणि स्वतःचे बेस्ट व्हर्जन बनत राहा. धन्यवाद.